राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम करते धार दान उबे बीटवर सुंदर ते धार दान उबे बीटवर सुंदर ते धान उबे बीटवर सुंदर ते धान उबे बीटवर करकटावरी देवनिया करकटावरी देवनिया तुलसी हार बड़ा कास पीतांबर तुलसी हार गड़ा कास पीतांबर आवड़े निरंतर आवड़े निरंतर हे दान दान तुलसी हार गड़ा कास पीतांबर तुलसी हार गड़ा कास
पीतांबर मकर कुंडले तळपती द्रवणी मकर कुंडले तळपती द्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजित कंठी कौस्तुभ मने विराजित तुळसीहार गळा घास पीतांबर तुळसीहार गळा घास पीतांबर आवड निरंतर हेची दान आवड निरंतर हेची आवड निरंतर हेची दान आवड हेची ध्यान ध्यान आवड निरंतर
अवन आवडे निरंतर चिदान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पीतांबर कमन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवड निरंतर हेची जाण आवड निरंतर हेची जाण तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर पीतांबर विठोबार कुमार सोपार कुमार सोपार कुमार जय जय गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार 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 कुमार 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 जय कुमार 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 विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार
राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवीवर रक्त कुमादेवीवर बाबर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाबर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 विणा जीवा सुख नोहे जीवा सुख नोये आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 जीवा सुख नोहे येणे बिन जीवा सुख नोये रती माई के दुखाची जनती 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 अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करिया पुलिया ऐसे विनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करिया पुलिया ऐसे मनाविसे गोविंदाची रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती यादी अवसाने अवसाने कामणे एका मरणीची सरे कामणे का मरणेची सरे कामणे एका मरणीची सरे कामणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे कामणे एका मरणीची सरे कामणे का मरणेची सरे कामणे एका मरणीची सरे कामणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे कीर्ती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती जयंती अवसाने जयंती अवसाने पार कुमाई 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा फुला तो एक देव करून गावा फुला तो एक देव करून गावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा देव करुणी फुला तो एक देव करून गावा फुला तो एक देव करून गावा येणे विना जीवा सुख
अवसानी नाय यादी नाही यादी नाही अवधानी नाही
विठ्ठल पुंडलिकावरधारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला, 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 विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाधी आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुली आईसे लावी, मनापिसे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम शिवरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे. उपदेशपर प्रकरणातला भंग आहे. या भंगातून तुकाराम महाराजांनी आपल्याला काय आपलंसं करून घ्यायचं आहे, आपलंसं काय करून घ्यायचं आहे आणि आपलं काय करून घ्यायचं आहे याच्याबद्दलचा विचार सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं जर विचार केला तर देव आपलासा करायचा आहे, आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं जर विचार केला तर आपला देवच करून टाकायचा आहे. विठ्ठल 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 हे आपलासा करणं आणि आपलं करणं या दोन्ही गोष्टी तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सुचवलेल्या पाहायला सापडतात बरं का. आणि हे कशाकरता करायचं, देवाला आपलासा करणं किंवा आपला देव करून घेणं हे कशाकरता करायचं असतं तर तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता आपल्याला पुढं सांगितलं. तेणे विण जीवा सुख नोहे. असं केल्याशिवाय जीवाला खऱ्या सुखाचा लाभच होणार नाही असं चिंतन महाराज या ठिकाणी सांगतात बरं का. सुखाच्या प्राप्तीकरता तरी हा मनुष्याचा देह आपल्याला प्राप्त झाला. अनेक पद्धतीनं बाकीच्या सगळ्या शरीराचा विचार जरी केला तरी सगळी शरीरं बलाच्या दृष्टीनं मोठी असतील. शारीरिक बल कोणत्या शरीरामध्ये मोठं असेल, त्या इंद्रियाचं बळ कोणत्या शरीरामध्ये मोठं असेल, बाकी सगळ्या दृष्टीनं बाकीच्या शरीराचा मोठेपणा आपल्याला सांगता येतो. पण परमार्थ करणं आणि भगवंताचा साक्षात्कार मिळवणं हे मनुष्याच्या देहातच आहे. विठ्ठल विठ्ठल मग परमार्थाची ज्ञानाची साधना करायची झाली तरी मनुष्याच्या देहातच करता येते, आणि भक्तीची साधना करायची झाली तरी मनुष्याच्या शरीरातच करता येते. येची देही घडे देवाचे भजन असाही विचार संतांनी सांगितलं. आणि येणेचे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झाले चिरापडे. येणेची शरीरे शरीरा येणे सरे ही ज्ञानशास्त्राची साधना झाली, आणि येची देही घडे देवाचे भजन ही भक्तिशास्त्राची साधना झाली. दोन्ही साधना या शरीरात साधतात. विठ्ठल विठ्ठल इतर शरीरामध्ये कोणत्याही पद्धतीने या साधनेची शक्यता नाही बरं का. ज्ञानाच्या प्राप्तीकरता दुसरा कोणता देह उपयोगाला पडतो का? पडत नाही. आणि भक्तीच्या साधनेला तरी दुसरा कोणता देह उपयोगाला पडतो का याचा विचार जर आपण केला तर दुसऱ्या शरीरामध्ये ज्ञानही नाही आणि भक्तीही नाही. तशी उपनिषदं वगैरे जर आपण पाहायला लागलो ना, एखाद्या इंद्राने ज्ञान संपादन केलेली कथा आपल्याला उपनिषदामध्ये पाहायला सापडते बरं का. याचा अर्थ ज्ञानाची साधना देवाला करता येते असं कोणी जर सिद्ध करायला लागला तर सगळ्याच इंद्रांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं असं नसल्यामुळं
ज्ञानाची साधना इंद्राला साधतेच असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यांना साधत नाही असं नाही, पण जगद्गुरू शंकराचार्याचं असं म्हणणं आहे की ज्ञानाच्या प्राप्तीकरता लागणारं जे वैराग्य आहे ते वैराग्य प्राप्त होणं देवादिकाच्या शरीरात दुष्कर असल्यामुळं ज्ञानाची साधना त्यांना जमत नाही. विठ्ठल वैराग्याच्या शिवाय ज्ञानाचा लाभ नाही, कारण साधन चतुष्टयामध्ये वैराग्याचा अंतर्भाव शास्त्राने केलेला असल्यामुळं वैराग्य असल्याशिवाय ज्ञान होत नाही. आणि वैराग्याचा विचार जर आपण केला तर मनुष्याला वैराग्य होणं सोपं आहे, देवादिकाला वैराग्य होणं कठीण आहे. त्याचं कारण आपल्याला प्राप्त होणाऱ्या भोगाचा विचार करा, आपले भोग तुच्छ आहेत, आणि देवादिकाच्या भोगाचा विचार करा, त्यांचे दिव्य भोग आहेत बरं का. तुच्छ भोगातून कसं तरी वैराग्य होण्याची शक्यता असते, पण दिव्य भोगातून वैराग्य होणं हे फार कठीण असतं. विठ्ठल उदाहरणानं साध्या सांगायचं झालं तर आमचे गुरुजी असं सांगत असतात की बाबा, मनुष्याला चहा सोडता येतो पण मनुष्याला अमृत सोडवत नाही म्हणे बरं का. चहा सोडवणं का शक्य आहे? त्याचं कारण आहे चहा अत्यंत सामान्य भोग आहे, आणि अमृताचा विचार केला तर त्याच्याबद्दल दिव्यतेचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळतं. ते अमृत प्राशन केल्याच्या योगानं देहाची कांती बदलत नाही, ते अमृत प्राशन केल्याच्या योगानं देहाचं वय बदलत नाही, ते अमृत प्राशन केल्याच्या योगानं आपलं आयुष्य संपत नाही. ही सगळी दिव्यता अमृतामध्ये असलेली ऐकल्याच्या नंतर माणसाला अमृत सोडवत नाही. त्याच्यातला विचार लक्षात घ्या बरं का. चहा सोडवतो पण अमृत सोडवत नाही, याचा अर्थ असा झाला की सामान्य भोगातून वैराग्य संपादन करता येतं, दिव्य भोगातून वैराग्य निर्माण करून घेता येत नाही. विठ्ठल आणि वैराग्याच्या वाचून ज्ञानाचा लाभ अशक्य आहे, वैराग्याच्या वाचून भक्तीचा लाभ अशक्य आहे. असं असल्यामुळे संत महात्म्याने सांगितलं की परमार्थाची साधना करता मनुष्याचा देह लागतो. इथले भोग तुच्छ आहेत, त्या तुच्छ भोगातून कसं तरी वैराग्य आपल्याला होण्याची शक्यता आहे. इथं आपल्याला सद्गुरू विपुल प्रमाणामध्ये भेटण्याची शक्यता आहे. तशी स्वर्गाधिकात गेल्याच्या नंतर सद्गुरूची उपलब्धीसुद्धा फारशी होत नाही बरं का. एखादा महात्मा कोणीतरी स्वर्गामध्ये कधीतरी इंद्राला दर्शन देण्याकरता येतो, पण आलेल्या महात्म्याचा सुद्धा इंद्राला सन्मान करणं जमत नाही. विठ्ठल आपल्याला सगळ्यांना माहिती असलेल्या कथा आहेत बरं का. बृहस्पती कायम त्या इंद्राच्या जवळ असताना सुद्धा बृहस्पती दरबारात आले तर इंद्र त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. अरे ते गुरु आहेत तुमचे, तरी तुम्ही त्यांच्याकडे पाहत नाही, याला काही अर्थ आहे का? इंद्र बृहस्पतीकडे पाहत नाही. इंद्राला बृहस्पतीचा अपमान झाल्याच्या नंतर बृहस्पती इंद्रापासून निघून गेले, अंतर्धान झाले, ते गुप्त रूपानं राहायला लागले. आता दुसरे गुरु कोणीतरी पाहिजेत म्हणून त्यांनी विश्वरूप नावाच्या ब्राह्मणाला परत गुरु केला, आणि त्या विश्वरूप ब्राह्मणाचं आजोळ घर हे दैत्याचं घर असल्यामुळे त्याला दैत्याचं सुद्धा प्रेम होतं. देवाचं गुरुत्व करीत होता, दैत्याचं आजोळ घर म्हणून त्याला प्रेम होतं. त्याच्यामुळे यज्ञामध्ये आहुती देत असताना तो उच्च स्वरामध्ये देवांना आहुती देऊ लागला, आणि हलक्या स्वरामध्ये असुरांना दैत्याधिकाला सुद्धा आहुती देऊ लागला बरं का. परिणाम असा झाला, इंद्राच्या हे लक्षात आल्याबरोबर इंद्राने त्याला मारून टाकलं, त्याच्या तीनही मस्तकाचा छेद केला. अशी कथा भागवतात ऐकायला मिळते बरं का. म्हणजे एका गुरुचा अनादर आणि एका गुरुचा शिरच्छेद करणारा इंद्र जर असेल तर गुरुच्या विषयी आस्था असणं त्या देहामध्ये किती शक्य आहे विचार करा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे ज्ञानाच्या भक्तीच्या साधनेकरता परमार्थाकरता जे जे काही आवश्यक आहे ते मनुष्याच्या देहामध्ये सोपं आहे, आणि बाकीच्या सगळ्या देवादिकाच्या देहामध्ये तर अवघड आहे. अशा पद्धतीचा विचार जर आपण लक्षात घेतला तर मनुष्याचा देहच आपल्याला परमार्थाकरता उपयोगाचा आहे. आपल्याला ज्ञानाची साधना किंवा भक्तीची साधना करताना या शरीराचा फार उपयोग आहे, हे लक्षात घ्या बरं का. आता हे शरीर हाती लागल्याच्या नंतर ही साधना केली पाहिजे. ती कोणती साधना करायची? आपल्याला सुखप्राप्तीची साधना करायची आहे. शास्त्रामध्ये मोक्षाचं स्वरूप सांगत असताना शास्त्रकाराने सांगितलं आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष असं म्हणतात. मनुष्याचा देह कशाकरता मिळाला? संसार बंधनातून मोक्ष मिळवण्याकरता मिळाला. मोक्ष मिळवायचा म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला दुःख घालवायचं आणि सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. दुःख घालवायचं ते कसं घालवायचं आहे याचा विचार शास्त्रकाराने सांगितलं. संपूर्णपणे दुःखाचा नाश करायचा आहे, आणि सुख कसं प्राप्त करून घ्यायचं आहे तर पराकोटीचं मिळवायचं आहे. विठ्ठल विठ्ठल आत्यंतिक दुःख
दुःख निवृत्ती जीवाला अपेक्षित आहे बरं का. तात्कालिक दुःख निवृत्ती अपेक्षित नाही. समजा आपल्याला ताप आला, आपल्याला दुःख झालं, आपण औषध घेतो. ते औषध कशाकरता घेतो? तापाचं ज्वराचं दुःख जावं याच्याकरता घेतो. पण आपल्याला ज्वराचं दुःख जावं याच्याकरता औषध घेत असताना भावना काय? मला याच्यापुढं कधीही ज्वर येऊ नये असं वाटतं का? आत्तापुरता ज्वर शांत व्हावा वाटतो, आपल्याला पुन्हा कधीही ज्वर नको अशीच भावना असते बरं का. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याकडे दुःख प्राप्त होतं, त्या दुःखाच्या नाशाकरता आपण जो कोणता उपाय करतो, तो उपाय करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये तात्कालिक दुःख निवृत्ती अपेक्षित नसून आत्यंतिक दुःख निवृत्तीची अपेक्षा असते बरं का. कायमचं दुःख गेलं पाहिजे, माझ्या पाठीमागं दुःखाचा संबंध परत नको अशा पद्धतीची माझी अवस्था झाली पाहिजे, असा जीवाचा अभिप्राय असतो बरं का. आणि सुखप्राप्तीचा विचार जर आपण करायला लागलो, मला सुख प्राप्त व्हावं असं जीवाला वाटतं आणि ते सुख तात्पुरतं थोडंफार प्राप्त व्हावं असं नसून सगळ्यात शेवटच्या टोकाचं जे सुख आहे, ज्याला पराकोटीचं सुख म्हणतात, ज्याला निरतिशय सुख म्हणतात, ते मला प्राप्त झालं पाहिजे, ही जीवाची अभिलाषा आहे. विठ्ठल दोन गोष्टी आपल्याकडे जीवनामध्ये पाहायला सापडतात. दुःखाची निवृत्ती पाहिजे आणि सुखाची प्राप्ती पाहिजे. दुःख का नको आणि सुख का पाहिजे याचा विचार जर केला, जीवाला दुःख नको आहे, जीवाला सुख पाहिजे आहे. कशाकरता दुःख नको आणि कशामुळे सुख पाहिजे याचा जर विचार आपण करायला लागलो, तर जीव हा मूळचा ब्रह्मरूप असल्यामुळं त्याचं मूळचं स्वरूप सुखरूपत आहे आणि आपल्या मूळच्या स्वरूपाकडे प्रत्येकाची धाव असते. विठ्ठल विठ्ठल. आगंतुक जे आहे ते कधी ना कधीतरी जाणारं असतं, म्हणून त्याच्याकडे धाव नसते, मूळ स्वरूपाकडे धाव असते. उदाहरण ह्याच्याकरता वेदांतामध्ये शास्त्रामध्ये बरीचशी आपल्याला पाहायला सापडतात बरं का. मूळ स्वरूपाकडे धाव असते याच्याकरता शास्त्रकार सांगतात, आपण पाणी बघा, पाण्याची अवस्था कशी असते? पाणी कसं असतं? स्पर्शाला पाणी थंड असतं. शीतस्पर्श हा पाण्याच्याबद्दल सांगितलं जातं की पाण्याचा स्पर्श शीतल आहे. आता शीतल स्पर्शाच्या त्या पाण्याला आपण अग्निसंयोग घडवला तर ते गरम होतं की नाही? गरम होतं. पण अग्निसंयोग संपवून ते पाणी जर पुन्हा चुलीवरून बाजूला काढून ठेवलं, त्याचा अग्नीचा संबंध संपवला, बराच वेळ ते खाली काढून ठेवलं, तर ते गरमच राहतं का पुन्हा शीतलतेकडे जातं? विचार करा. पाणी परत शीतल होतं, त्याचं कारण असं आहे, पाण्याची मूळ प्रकृती शीतलतेची आहे. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत तापकाचा संयोग होता, जोपर्यंत अग्नीचा संयोग होता, तोपर्यंत पाणी गरम राहिलं होतं. पण त्या तापकाचा संयोग संपवल्याच्या नंतर, अग्नीपासून चुलीपासून पाणी बाजूला काढून ठेवल्याच्या नंतर परत शीतलतेकडे का गेलं? त्याची मूळ प्रकृती शीतलतेची आहे म्हणून शीतलतेकडे धाव झाली. दुसऱ्या पद्धतीनं पाण्याचाच विचार शास्त्रकारांनी आपल्याला समजून सांगितला. घन आणि द्रव या अवस्था विशेषापैकी पाण्याची अवस्था कोणती आहे? द्रवावस्था आहे. पण त्याच पाण्याला काहीतरी शीतसंयोग घडवला, आपण त्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं तर त्या पाण्याला बर्फ होतो, म्हणजे घनावस्था प्राप्त होते की नाही? पण ती घनावस्था शैत्य संयोग असेपर्यंतच असते. फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा तो बर्फ, लगेच परत पातळ व्हायला लागतो. त्याचं कारण काय? पाण्याची मूळ अवस्था आहे ती द्रवावस्था. द्रवावस्था मूळ असल्यामुळं द्रवावस्थेकडे पाण्याची मूळ धाव जशी असावी, किंवा शीतलता पाण्याचा स्वभाव असल्यामुळे शीतलतेकडे पाण्याची धाव जशी असावी, तसं जीव ब्रह्मरूप असल्यामुळं, तो सुखरूप असल्यामुळं सुखरूपतेकडे जीवाची धाव आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जीवाला सुख पाहिजे आहे हा त्याचा अर्थ झाला बरं का. दोन्ही गोष्टी मोक्षामध्ये दोन्ही अंशाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. आत्यंतिक दुःख निवृत्ती ही आहे आणि परमानंदाची प्राप्ती ही मोक्षाच्या बाबतीमध्ये आपल्याला विचारात घ्यावी लागते बरं का. दुःखाचा नाशही व्हावा आणि सुखाची प्राप्तीही व्हावी, हे दोन्ही कशाकरता अभिप्रेत असतात जीवाला याचा विचार करा ना. सुख का पाहिजे? ते स्वरूप आहे म्हणून, आणि दुःख का नको? ते आगंतुक आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल. जे मूळ स्वरूपातलं असतं ते कधी जीवाला दुःख देत नाही, आणि जे आगंतुक असतं ते टोचल्याशिवाय राहत नाही, दुःख दिल्याशिवाय राहत नाही, असा विचार आहे बरं का. त्याच्याकरता मी उदाहरण नेहमी असं सांगतो, ते सायाळ नावाच्या प्राण्याचं. आपण रस्त्यानं जाताना कधीतरी रात्रीच्या वेळेला हा सायाळ नावाचा प्राणी गाडीसमोर आलेला आपल्याला पाहायला सापडतो बघा. त्याच्या अंगावर काटे असतात बघा, फरकन त्यानं असं अंग फुलवलं की त्याचे काटेच काटे अंगावरचे उभे राहतात. दाभणासारखे नाही, बाणासारखे मोठमोठाले काटे शेकडोनी त्याच्या अंगावर असतात. मला सांगा, शेकडोनी जे काटे त्या सायाळाच्या अंगावर आहेत, त्या काट्याचं त्याला कधी शल्य आहे का? त्या काट्याने त्याला कधी त्रास दिला का? पण तोच सायाळ रानात फिरत असताना एक लहानसा टाचणी एवढा काटा त्याच्या पायात जर मोडला तर तो त्याला शल्य करतो. हा काटा त्याला चालू देत नाही, हा काटा निघाल्याशिवाय त्याला समाधान राहत नाही. आता ऐका,
बाणा एवढे शेकडो काटे आहेत आणि एक टाचणी एवढा काटा आहे. बाणा एवढे शेकडो असलेले काटे त्याला दुःख देत नाहीत आणि एक टाचणी एवढा काटा पायात मोडलेला त्याला दुःख देतो. त्याचं कारण काय बोला? बाणा एवढे जे आहेत ते स्वरूपातले आहेत, ते त्रास देत नाहीत आणि टाचणी एवढा जो आहे तो आगंतुक आहे, तो टोचल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून जे आगंतुक असतं त्याच्या निराशाची जीवाला अभिलाषा आहे आणि जे स्वरूपगत आहे ते मात्र टिकलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार आहे. आमचे गुरुजी विनोदानं असं उदाहरण सांगायचे, मनुष्याच्या घरामध्ये त्याचा मुलगा कितीही वाईट असला आणि मनुष्याच्या घरात आलेला पाहुणा कितीही चांगला असला तरी जावा कोण आणि कायम राहावा कोण याच्याबद्दल विचार जर केला, मुलगा वाईट असूनही घरात राहावा वाटतो, पाहुणा प्रेमाचा असूनही कधीतरी जावाच वाटतो. विठ्ठल विठ्ठल चांगला आहे पण पाहुणा गेला पाहिजे, वाईट आहे पण मुलगा राहिला पाहिजे असं जीवाला का वाटावं? त्याचं कारण आहे, मुलगा कुटुंबाच्या स्वरूपातला आहे आणि पाहुणा कुटुंबामध्ये आगंतुक आहे. आगंतुक असलेलं दिसायला चांगलं जरी असलं तरी टोचत असतं, म्हणून त्यानं गेलं पाहिजे. आणि स्वरूपगत जे असतं ते टोचण्यासारखं जरी दिसलं तरी जीवाला त्रासदायक नसतं, म्हणून ते कायम राहिलं पाहिजे असा विचार आहे. विठ्ठल विठ्ठल या सगळ्या उदाहरणाचा विचार सांगून मला काय सांगायचं आहे, जे स्वरूपगत आहे ते राहावं, त्याच्याकडे धाव असते आणि जे आगंतुक आहे ते मात्र जावं. अशा पद्धतीची जीवाची जी अभिलाषा आहे त्याच्यात विचार करण्यासारखं जीवाच्या बाबतीत जर आपण चिंतन केलं तर जीवाचं मूळ रूप सुखरूपता, त्याच्यामुळे सुख असलं पाहिजे आणि दुःख मात्र आगंतुक आलेलं आहे. उपाधीच्या संबंधानं दुःख आपल्याकडे आलेलं आहे, त्याच्यामुळं उपाधीच्या तादात्म्यानं आलेलं आगंतुक दुःख त्याचा निराश झाला पाहिजे असं जीवाला वाटत असतं. आता दुःख निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती या दोन जीवाच्या ज्या अभिलाषा आहेत वेदांतात त्याच्यातल्या त्याच्यात पुन्हा विचार केला बरं का. या दोन्हीपैकी पहिल्यांदा काय पाहिजे? पहिल्यांदा सुखाचा लाभ पाहिजे का पहिल्यांदा दुःखाची निवृत्ती पाहिजे? याचा विचार करताना शास्त्रकारांनी सांगितलं पहिल्यांदा दुःख निवृत्तीची अभिलाषा आहे बरं का. बघा, एखाद्या माणसाला ताप आला आणि तापामुळे त्याला अशक्तपणा आला तर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला त्याच्याकरता दोन्ही प्रकारच्या औषधाची योजना करावी लागते. पहिल्यांदा त्याचा ज्वर घालवावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याला पुष्टी द्यावी लागते. अशक्तता आलेली ती घालवण्याकरता म्हणून पुष्टीचं औषध द्यावं लागतं. आता त्या रोग्याला विचारा की बाबा तुझा ताप अगोदर जावा हे औषध देऊन का तुला शक्तीचं औषध अगोदर देऊ? वैद्याच्याकडे गेल्याच्या नंतर रोग्याला जर विचारलं गेलं असं तर रोगी निश्चित म्हणतो माझा ताप पहिल्यांदा जाऊ द्या, शक्तीचं पुढं बघू. विठ्ठल म्हणजे दुःख निवृत्तीच्या अभिलाषा त्याच्यातल्या त्याच्यात जास्त आहे आणि सुखाच्या प्राप्तीची अभिलाषा त्याच्यानंतरची आहे. आणि या अनंतरीय क्रमाचा विचार जर केला, याच्यानंतर ते पहिल्यांदा काय आणि नंतर काय याचा जर विचार केला तर नंतरचं प्राप्त होण्यामध्ये मागचं प्राप्त झालेलं असतं, नंतरच्या प्राप्तीमध्ये मागच्याची गतार्थता असते. हा विचार जर लक्षात घेतला तर तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये सुखाच्या प्राप्तीचा उपाय सांगितला, म्हणजे याच्याने दुःख अगोदर जाणारच आहे. विठ्ठल विठ्ठल रोग घालवायचा अगोदर असतो आणि शक्तीचं औषध नंतर द्यायचं असतं ना. मग ज्या अर्थी शक्तीचं औषध चालू झालेलं आहे आणि ज्या अर्थी शक्तीच्या औषधानं शक्ती यायला लागलेली आहे त्या अर्थी रोगनिवृत्ती अगोदर झालेलीच आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. तसं देव आपलासा करून घेण्यामध्ये आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे असं जे तुकाराम महाराज सांगतात, ती सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे सुखाच्या प्राप्तीच्या अगोदरची जी दुःखाची निवृत्ती आहे ती त्या देवाला आपलासा करून घेण्यामध्ये होऊनच गेलेली आहे. विठ्ठल आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचं आहे बरं का. सुखप्राप्तीच्या विचारामध्ये सुद्धा शास्त्रकारांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा विचार सांगितला बरं का. काही लोकांचा मोक्षाचा विचार जर आपण पाहायला लागलो, नैयायिकाचा वगैरे विचार जर आपण मोक्षाच्या बाबतीतला पाहिला तर त्यांचं म्हणणं सुखप्राप्तीचं काही कारण नाही. जीवाच्याकडे येणारं जे 21 प्रकारचं दुःख आहे त्या 21 प्रकारच्या दुःखाचा नाश होऊन जावा यालाच मोक्ष म्हणावं, हा नैयायिकाचा विचार आहे. सुखप्राप्तीचा विचार ते करत नाहीत बरं का. काही लोकांनी सांगितलं तसं नाही, सुख पाहिजे पण ते सुख कसं पाहिजे? दुःख भोगत भोगतच सुख पाहिजे, त्यालाच मोक्ष म्हणावं म्हणे. विठ्ठल विठ्ठल सुख पाहिजे
पाहिजे, पण दुःख त्याच्या सोबत पाहिजेच पाहिजे असा त्यांचा विचार आहे बरं का. सुखम हि दुःखान्यनुभूय शोभते घनांधकारेष्विव दीपदर्शनम. सर्व दर्शन संग्रामध्ये त्याच्या संबंधातला विचार असा आलेला आहे बरं का. मनुष्याला दिव्याची शोभा आनंद देते, बरोबर आहे. आपण तेलाचा दिवा लावा, गोड तेलाचा दिवा लावा, तुपाचा दिवा लावा, ती दिव्याची शोभा आनंद देते. पण दिव्याची शोभा आनंद कधी देणार आहे, दिव्याचा प्रकाश आपल्याला कधी आनंद देणार आहे याचा विचार केला तर दिवसा आनंद का रात्रीच्या वेळेला दिव्याचा आनंद आहे सांगा. रात्रीच्या घन अंधकारामध्ये दिव्याचा आनंद असतो. अंधार असावा तेव्हा दिव्याचा जसा आनंद आहे तसं जीवनात दुःखच दुःख असावं तेव्हा टिमटिमत्या सुखाचा आनंद असतो. विठ्ठल विठ्ठल सुखम ही दुःखाने अनुभूय शोभते. दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची शोभा नाही. घन अंधकारेष्विव दीपदर्शनम. घन अंधकारामध्ये दिव्याची जशी शोभा असावी तसं जीवनामध्ये दुःखच दुःख असावं मग सुखाला अर्थ आहे अशा पद्धतीचा विचार काही लोकांचा झाला. म्हणजे काही लोकांनी केवळ दुःखाच्या निवृत्तीला महत्त्व दिलं, काही लोकांनी सुखाच्या प्राप्तीला पण दुःख अनंत असून थोड्याशा सुखाला महत्त्व दिलं अशा पद्धतीचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. पण जगद्गुरू शंकराचार्याचा सिद्धांत जर आपण पाहिला, सांख्याचा सिद्धांत जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये एकच विचार आपल्याला पाहायला सापडतो. आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे, यालाच मोक्ष म्हणायचं आहे. दुःख गेलं पाहिजे, पूर्ण गेलं पाहिजे, अत्यंत पद्धतीनं गेलं. काय दुःखाची निवृत्ती दोन प्रकारची, एक लयरूप निवृत्ती असते आणि दुःखाची दुसरी आत्यंतिक निवृत्ती असते. ज्ञाना वाचून इतर कोणत्याही साधनानं गेलेलं जे दुःख असतं त्याची ती लयरूप निवृत्ती म्हणायची आणि परमात्म स्वरूपाच्या साक्षात्कारात्मक ज्ञानानं होणारी जी दुःख निवृत्ती आहे ती आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणायची. विठ्ठल बघा ना, आपल्याला ताप आला, आपण औषध घेतलं, दुःख गेलं. तापाचं दुःख जरी गेलेलं असलं तरी पुन्हा 4-8 दिवसांनी ताप येऊ शकतो ना आपल्याला. याचा अर्थ काय झाला, तापाची निवृत्ती झाली होती, औषधाने तापाची निवृत्ती झाली होती. मणी मंत्र औषध इत्यादी उपायाने दुःखाची निवृत्ती होते, पण ते तात्कालिक दुःख निवृत्ती असते, आत्यंतिक म्हणजे कायमची दुःख निवृत्ती नसते. पण ज्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाला त्याच्या ज्या दुःखाची निवृत्ती आपण विचारात घेतो ना ती दुःखाची निवृत्ती कायमची असते. दुःख ते कैचे नये स्वप्न असे, हे जे शब्द आहेत संत महात्म्यांचे, आमच्या स्वप्नातही दुःख येत नाही म्हणे. वस्तुतः संसाराच्या दृष्टीनं पाहिलं तर आपल्यापेक्षा ते जास्त दुःखी असतात. विठ्ठल पण दुःख ते कैचे नये स्वप्नाची भाषा संतांची जी आपल्याला पाहायला सापडते ना, त्याचं कारण काय, दुःखाच्या बद्दलचा परमात्मा साक्षात्कारानं मिथ्यात्व निश्चय त्यांना झालेला असल्यामुळं दुःख त्यांच्याकडं परत कधी येत नाही, हा त्याच्यातला विचार लक्षात घ्या बरं का. बघा, आपल्याकडे कुत्रं जर धावत आलं तर आपण कुत्रं नुसतं जवळ येत असलेलं पाहिल्याबरोबर त्याला हाकलायला लागतो. पण कबीर महाराजांच्याकडे एकदा कुत्रं गेलं. रामराम भजन करत कबीर महाराज रस्त्यानं निघालेले काशी क्षेत्रात असताना एक कुत्रं त्यांच्या पाठीमागं लागलं, त्यांच्या पिंढरीला चावलं, ते रक्त यायला लागलं म्हणून पुन्हा पुन्हा जवळ चाललं, ते रक्त चाटायला लागलं, अधिकाधिक रक्ताच्या लाभाकरता म्हणून ते पिंढरीचा लचका तोडायला लागलं, कातड ओढायला लागलं, कातड ओढता ओढता ते कातड असं जमिनीवर घोळसायला लागलं. अशा अवस्थेत कबीर महाराज त्या कुत्र्याकडे न बघता राम 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 भजन करत पुढं चाललेले. समोरून त्यांच्या नित्य सत्संगाला येणारा एक साधक होता, तो येत होता. त्यानं कबीर महाराजाला नमस्कार केला आणि म्हणलं, महाराज काय चाललं बघा ना थोडं मागं बघा. महाराज म्हणले, काय चालायचं? म्हणले, राम राम भजन चाललंय, रस्त्यानं चाललो, एवढंच चाललंय. कबीर महाराजाला त्यानं सांगितलं, मागं बघा ना, ते कुत्रं तुम्हाला चावतंय, ते तुमच्या पिंढरीचा लचका तोडतंय, ते तुमचं रक्त चाटतं, ते तुमचा कातडा लोळवतं. एवढं सगळं होऊन त्या कुत्र्याला हाडसुद्धा म्हणत नाहीत महाराज, एकदा हाड म्हणा. ते बाजूला होतं. कबीर महाराजांनी दिलेलं उत्तर आपल्याला माहिती आहे, कुत्ता जाने चमडा जाने. ते कुत्र्याला माहिती आहे, कातड्याला माहिती आहे. हे कुत्र्याला माहिती, कातड्याला माहिती. कबीर महाराज कशामुळं म्हणू शकले? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाल्यामुळं. विठ्ठल विठ्ठल दुःख येऊ शकत नाही अशा महात्म्याच्या जीवनामध्ये बरं का. दुःख येऊ शकत नाही आणि सुख मात्र पराकोटीचं यांच्या वाट्याला आलेलं असतं बरं का. काय सांगो झाले काहीची या बाही, एवढं मोठं सुख या साधू पुरुषाच्या वाट्याला आलेलं असतं असं आपल्याला चिंतन करता येतं बरं का. मी कशा करता बोलायला लागलो? भगवंताच्या साक्षात्काराशिवाय, देव आपला असा केल्याशिवाय अशा पद्धतीचं आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक सुखाचं चिंतन
आपल्याला करता येत नाही. परमात्म्याच्या सुखाचा विचार करा ना. जगामध्ये आपल्याला सुखाची कल्पना नाही. आपण काहीतरी थोडंसं झालं की आपल्याला सुख झालं असं म्हणतो बरं का. थोडं गरम वाटायला लागलं, कोणीतरी पंखा लावला की वाह वाह फार छान वाटलं, बरं वाटलं बरं का, सुख झालं असं माणसाला वाटतं. पण याला सुख म्हणत नाहीत हो. सुख कशाला म्हणायचं याचा विचार करा ना थोडासा. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आनंदाची मीमांसा आली. सैषा आनंदस्य मीमांसा भवती. श्रुतिमात्यानं आपल्याला सांगितलं की बाबा आता तुम्हाला आनंदाचा विचार सांगतो. ब्रह्मानंद काय आहे तुम्हाला गणिताच्या भाषेत समजून घ्यायची सवय ना. पट्टीमध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे ना. मग तुम्हाला ब्रह्मानंद आत्ता मनुष्याच्या आनंदापासून किती पट वाढल्याच्या नंतरच्या आनंदाला ब्रह्मानंद म्हणायचं मी तुम्हाला समजून सांगतो. म्हणून गुरुमुखातून श्रुतिमाता बोलायला लागली. काय बोलते श्रुतिमाता? पहिल्यांदा मनुष्याचा आनंद सांगितला. आपल्याला मनुष्याचा आनंदसुद्धा माहिती नाही. आपल्याला होणाऱ्या आनंदाला मनुष्याचा आनंद म्हणून काही उपयोग नाही. मनुष्याच्या आनंदाची जी सीमा आहे त्या सीमेचा विचार करा. केवढी मोठी सीमा सांगितली उपनिषदांना, विचार करा ना. श्रुतिमाता बोलायला लागली. युवा स्यात् साधु युवा अध्यायकः आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयं पृथ्वी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् स एकः मानुषः आनंदः. एक मनुष्याला होणारा आनंद केवढा असतो याच्याबद्दल शास्त्राने सांगितलं. तो मनुष्य कसा पाहिजे? युवा स्यात्. पहिल्यांदा सांगितलं तो तरुण असावा. नुसता तरुण सांगून चालत नाही. साधू युवा, सज्जन वृत्तीचा तो तरुण असला पाहिजे. युवा स्यात् साधू युवा. त्याच्या पुढं आशिष्ठः, सगळी सुख मिळवण्याची त्याच्या अंतःकरणात आशा जिवंत असावी. दृढिष्ठः, सगळ्याच्या सगळ्या सुखाच्या प्राप्तीकरता करायच्या साधनेमध्ये त्यानं दृढ असावं. बलिष्ठः, सगळीच्या सगळी साधना करण्याच्या दृष्टीनं त्याच्या अंगात सगळं बल असावं. असा तो आशासंपन्न, दृढ, बलसंपन्न असा जो सज्जन वृत्तीचा तरुण आहे त्या तरुणाला धनधान्यानं भरलेली ही सगळी पृथ्वी त्याच्या एकट्याच्या मालकीची म्हणून मिळाल्यानंतर ती भोगताना त्याला होणारा आनंद, त्याचं नाव एक माणसाचा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल कुठं मनुष्याच्या आनंदाची तरी आपल्याला कल्पना आहे का? विचार करा ना. काही नाही. माणूस असावा, सज्जन वृत्तीचा असावा, तरुण असावा, आशासंपन्न असावा, दृढ असावा, बलसंपन्न असावा, सगळी धनधान्यानं संपन्न असलेली पृथ्वी अशा तरुणाच्या मालकीची म्हणून मिळावी. आणि तेव्हा त्याला होणारा जो आनंद आहे त्याला म्हणतात एक माणसाचा आनंद. असे 100 माणसाचे आनंद एकत्रित आले की एक मनुष्य गंधर्वाचा आनंद होतो. 100 मनुष्य गंधर्वाचे आनंद एकत्रित आले की एक देवगंधर्वाचा आनंद होतो. 100 देवगंधर्वाचे आनंद एकत्रित आले की एक आजानज देवाचा आनंद होतो. आजानज देवाचे 100 आनंद एकत्रित आले की एक पितृगणाचा आनंद होतो. पितृगणाचे 100 आनंद एकत्रित आले की एक कर्मदेवाचा आनंद होतो. कर्मदेवाचे 100 आनंद एकत्रित आले की एक स्वर्गीय देवाचा आनंद होतो. 100 स्वर्गीय देवाचे आनंद एकत्रित आले की एक इंद्राचा आनंद होतो. 100 इंद्राचे आनंद एकत्रित आले की एक बृहस्पतीचा आनंद होतो. 100 बृहस्पतीचे आनंद एकत्रित करावेत तेव्हा एक प्रजापतीचा आनंद होतो. आणि 100 प्रजापतीचे आनंद एकत्रित केल्यावर काही काहीसा ब्रह्मानंद होतो. विठ्ठल हे ब्रह्मानंदाचं स्वरूप आपल्याला शास्त्रकारांनी जर सांगितलेलं असेल, केवढा मोठा व्यापक आनंद. विचार करा. आपल्याला एक माणसाच्या आनंदाची कल्पना नाही. तिथं 14 पटीनं वाढल्याच्या नंतर 100 पटीनं 14 वेळेला वाढ झाल्याच्या नंतर जो आनंद होतो त्याला काही काहीसा ब्रह्मानंद. तेवढाच ब्रह्मानंद म्हणलं तर ब्रह्मानंद परिच्छिन्न केला तुम्ही असंच होतं. शेवटी ब्रह्मानंदाला परिच्छिन्न करून चालत नाही. तो व्यापक आनंद आहे. निरपेक्ष व्यापक असलेला आनंद म्हणजेच ब्रह्मानंद आहे असं चिंतन आपल्याला करावं लागतं बरं का. मग एवढं सुख प्राप्त करून घ्यायचं जर असेल तर त्याच्याकरता काय करावं लागतं? महाराज अभंगाच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 तेने बिन जीवा सुख
जनती कीर्ती माईके दुःखाची जनती आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे तेने बिन जीवा सुख नोहे तो एक देव करुणी घ्यावा तेणे विणजीवा सुख नोहे. तुकाराम महाराज सांगतात आपला देव करून घ्या तेव्हा आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. बाकी काही आपलं करून घेऊन आपल्याला सुखाचा लाभ नसतो बरं का. देवच आपला करून घ्यावा लागतो आणि बाकी सगळं सोडावं लागतं तेव्हा सुखाचा लाभ आहे. हे सांगत असताना बृहदारण्यक उपनिषदामध्ये फार सुंदर विचारायला पहा. 3 प्रकारच्या ऐशणाचा त्याग करा तेव्हा तुम्हाला ब्रह्मानंद प्राप्त होणार अशा पद्धतीचा विचार शास्त्र सांगतं. पहिल्यांदा वित्तैषणा सोडा, त्याच्यानंतर पुत्रैषणा सोडा, त्याच्यानंतर लोकैषणा सोडा आणि या ऐषणात्रयातून उत्थित झाल्याच्या नंतर भैक्षचर्य जीवन जगणं म्हणजे भिक्षा मागून जगणं म्हणजे संन्यास धर्मानं वागणं एवढं केल्याशिवाय ब्रह्मसुख प्राप्त होतच नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल उपनिषदाचे शब्द सांगतो आपल्याला. वित्तैषणायाः पुत्रैषणायाः लोकैषणायाः च व्युत्थाय अथ भैक्षचर्यंचरन्ते. श्रुतिमातेने विचार अशा पद्धतीचा सांगितला. ब्रह्मानंदाच्या प्राप्तीची इच्छा झालेले महात्मे काय करतात, त्यांना हे सगळं कळालेलं असतं की बाबा या संसारामध्ये सुख नाही, इहलोक परलोक कुठेही सुखाचा लाभ आपल्याला होणार नाही हे जाणून हे महात्मे इह परलोकातल्या सगळ्याच्या सगळ्या वैश्विक सुखाचा त्याग करायला तयार झालेले असतात बरं का. पुत्रैषणीतून हे पहिल्यांदा वित्तैषणा सोडायची. वित्तैषणा सोडायची म्हणजे काय, आपलं वित्त करून घ्यायचं नाही, वित्ताला आपलंसं करून घ्यायचं नाही, द्रव्याला आपलंसं करून घ्यायचं नाही, द्रव्यामध्ये गुंतायचं नाही. कारण काय, द्रव्यामध्ये मनुष्य गुंतला तर द्रव्य नाशिवंत असल्यामुळे ते दुःख देणार आहे हा विचार संतांनी अनेक ठिकाणी सांगितला बरं का. एक संस्कृत सुभाषित आहे, त्या सुभाषितकारांनी द्रव्याच्या बद्दलचा विचार आपल्याला फार गोड सांगितला बरं का. लभेद यदयुतं धनम तदधनं धनं यद्यपि लभेत नियुतं धनं निधनमेव तज्जायते तथा धनपरार्धकं तदपि भावहीनात्मकं यदक्षरपदद्वयांतर्गतं धनं तद्धनं. बाकीचे धन धन नसून एक परमात्म्याच्या चरणामध्ये असलेलं धन तेच धन आहे हा विचार सांगत असताना त्या कवीनं फार सुंदर विचार सांगितला. अयुत्तम धनम बरं का. एखाद्या माणसाला वाटलं की मला अयुत धन मिळावं. अयुत शब्दाचा अर्थ आहे 10,000 बरं का. अयुत गायी ब्राह्मणासी सोडी संकल्प मानसी. कृष्ण जन्माच्या वेळेला वसुदेवानं अयुत गायी दान देण्याचा संकल्प केला होता. ते अयुत शब्दाचा अर्थ आहे 10,000 बरं का. अयुत धन मला प्राप्त व्हावं, 10,000 सोन्याच्या मोहरा मला मिळाव्यात असं वाटायला लागलं तर ते अयुत धन याचा अर्थ करत असताना त्या कवीनं सांगितलं अ या अक्षराने युक्त असलेला धन शब्द म्हणजे अधन. अयुत धनाच्या प्राप्तीचा विचार करून मनुष्य प्रयत्नाला लागतो खरा, पण त्याच्यातून त्याला सिद्ध होतं ते अधनत्वच सिद्ध होतं. त्याच्या पुढं लभे नियुतम धनम बरं का. नियुत धन, नियुत म्हणजे लक्ष, नियुत शब्दाचा अर्थ लक्ष, पण ते नियुत धन म्हणजे नि या अक्षरानं युक्त असलेलं धन म्हणजे निधनमेव तज्जायते. त्याच्यामध्ये तर मरणच येतं म्हणे. तथा धन परार्धकम. परार्ध संख्येनं मला धन लाभावा असं एखाद्याला वाटलं. परार्ध संख्या कशी असते, एका आकड्यावर 18 शून्य दिल्याच्या नंतर जी संख्या होते त्याला म्हणतात परार्ध बरं का. मला परार्ध धन प्राप्त व्हावं असं एखाद्याला वाटलं आणि त्याच्याकरता तो प्रयत्न करायला लागला तर धन शब्दामधला पूर्वार्ध सोडून जो परार्ध म्हणजे नकार, तो नकार म्हणजे भावहीन अवस्था तीच त्याला प्राप्त होते. मग माणसाने कोणत्या धनाकरता प्रयत्न करावा, अयुत धनाकरता प्रयत्न करू नये कारण त्याच्यात अधनता येते. नियुत धनाकरता प्रयत्न करू नये कारण त्याच्यात निधन येतं. परार्ध धनाकरता प्रयत्न करू नये कारण त्याच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही. मग काय करावं, यदक्षर पदद्वयांतर्गतम धनम तद्धनम. अक्षर पदद्वयांतर्गतम धनम तद्धनम बरं का. काय अक्षर, कोणती अक्षर, प आणि द
प आणि द या दोन अक्षराच्या मध्ये असलेली जी दोन अक्षर आहेत, द नंतर येतं ध आणि न, नंतर येतं प, म्हणजे द आणि पच्या मध्ये असलेली जी दोन अक्षरं ध न ही जी आहेत ना, त्यालाच धन म्हणतात. बाकी काही धन म्हणून नसतं बाबा, हे लक्षात घ्या. किंवा अक्षर असलेला परमात्मा त्याच्या चरणामध्येच धन साठवलेलं हे तरी लक्षात घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. याचा अर्थ काय झाला? धन आपलंसं करण्याला काहीही अर्थ नसतो हा विचार आहे बरं का. संतांनी धन मिळवायला तुम्हाला नको म्हणलं नाही, पण त्याची आसक्ती धरायला, त्याच्याविषयी आत्मभाव धरायला नको म्हणलंय बरं का. बरं का. धन कसं मिळवा? जोडोनी या धन उत्तम व्यवहार जोडोनी या धन उत्तम व्यवहार या धन उत्तम व्यवहार, या धन उत्तम व्यवहार. उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उत्तमती गती तो एक पावेल, उत्तमती गती तो एक पावेल. उदास विचारे वेदकारी, उदास विचारे वेदकारी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. जोडोनी धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी. जोडोनी या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी. तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात, तुम्ही पैसा मिळवा बाबा, नको असं नाही. पण जोडोनिया कसा जोडोनिया? उत्तम व्यवहारे. तो करताना मिळवताना सुद्धा उत्तम व्यवहार करा. बरं, उत्तम व्यवहाराने जो पैसा मिळवला त्या पैशाला तरी काय आपल्याकडे जन्मठेप द्यायची? कायम तो आपलाच म्हणून ठेवायचा का? त्याच्याबद्दलचा आत्मभाव बाळगायचा? काय करायचं? काय येषणासुद्धा सोडा असं या ठिकाणी येषणा म्हणजे इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, त्याच्याबद्दलची इच्छासुद्धा सोडा असं सांगितलेलं जर असेल तर त्याच्याबद्दल आत्मभाव धरून काय उपयोग आहे सांगा ना. पैशाबद्दल आत्मभाव धरणारे लोक बरेच असतात बरं का. पैसा मेरो परमेश्वर, मै पैसन को दास. बरं का. पैसा माझा परमेश्वर आहे, मी पैशाचा दास आहे, या वृत्तीनं पैशाची उपासना करणारे असे जगामध्ये लोक आपल्याला पाहायला सापडतात. नाही असं नाही, त्यांना द्रव्यात्म भाव आहे, द्रव्याच्या विषयी त्यांना आत्मभाव आहे. पण हा द्रव्याविषयी आत्मभाव नाही बाबा, येषणासुद्धा धरू नका असं शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून काय सांगितलं? पैसा मिळवा, तो मिळवताना उत्तम व्यवहाराने मिळवा, आणि उत्तम व्यवहाराने मिळवलेला पैसासुद्धा तुम्ही तुमचाच समजून कायमचा तुमच्याजवळ राखू नका. त्याच्याबद्दल उदास वृत्ती धरा आणि उदास विचारे वेच करे, त्याचा वेच करा, त्याचा खर्च करायला लागा. पैशाच्या संबंधानं 3 गती ठरलेली असतात बरं का. दानम भोगो नाशः, तिसरः गतयः भवन्ति वित्तस्य, यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवत्येव. पैशाच्या संबंधानं, द्रव्याच्या संबंधानं 3 गतीचा विचार शास्त्राने सांगितला. पहिली उत्तम गती सांगितली, पैशाचं दान करा. दुसरी गती सांगितली, तुम्हाला दान देवत नसेल तर पैशाचा उपभोग घ्या. आणि तुम्ही दानही दिलं नाही, पैशाचा उपभोगही घेतला नाही, पैसा नुसता डांबून ठेवला, अशा अवस्थेमध्ये कधी ना कधीतरी त्या द्रव्याचा नाश होणारच असतो. विठ्ठल विठ्ठल द्रव्याची या मागे काळाचा लागा, म्हणवोनी संग खोटा जाता, म्हणवोनी संग खोटा जाता. द्रव्याची या मागे काळाचा लागा, मनवोनी संग खोटा जाता, मनवोनी संग खोटा जाता. द्रव्याच्या मागे सगळेच्या सगळे विकार येतात. 15 अनर्थ द्रव्याच्या पाठीमागे येतात असं भागवतात चिंतन आहे. एते 15 अनर्थाः अर्थमूलामता नृणाम. अर्थाच्या पाठीमागे येणार हे 15 अनर्थ. सगळे अनर्थ सांगत बसायचं मला आता काही कारण नाही. द्रव्याच्या पाठीमागं 15 अनर्थ असल्यामुळं त्याच्याबद्दल उदासवृत्ती धरा, आत्मभाव धरू नका. आत्मा सुखरूप आहे बाबा. जे दुःख देणार आहे, तुम्हाला विकारात ढकलणार आहे, जे अनर्थ तुम्हाला प्राप्त करून देणार आहे, त्या द्रव्याला तुम्हाला आत्मभाव
आत्मभाव धरून जवळ ठेवता येणार नाही. हा विचार संतांनी सांगितलेला लक्षात घ्या बरं का. म्हणजे आपलं काय करून घ्यायचं आहे, द्रव्य आपलं करून घ्यायचं नाही, द्रव्य आत्मभावात अडकायचं नाही. त्याच्या पुढं चला, भार्या पुत्र अधिक सगळ्याच्या सगळ्या परिवाराच्या बद्दल सुद्धा मनुष्याला आत्मभाव असण्याची शक्यता आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनी असं वर्णन केलं की बाह्य धर्माचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यास करून घेणारा मनुष्य काय म्हणतो, पुत्र भार्यादिषु विकलेषु सकलेषु वा अहमेव विकलः सकलः वा इति बाह्य धर्मान आत्मनी अध्यस्यते. मनुष्य काय करतो, पुत्र भार्या वगैरे हे सगळेच्या सगळे दुःखी किंवा सुखी झाले तर त्यांच्या दुःखात आपलं दुःख आणि त्यांच्या सुखात आपलं सुख बघत बसतो. याला बाह्य धर्माचा आपल्याच्या ठिकाणी अध्यास म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या वेळेला माणसाचा चेहरा पडलेला पाहिल्यानंतर त्या माणसाला विचारणं, काय बाबा तुम्हाला बरं नाही का, तुमचा चेहरा का पडला? तर तो म्हणतो माझं नाही हो, पण बायकोचं डोकं दुखायला लागलं म्हणतो. आता बायकोचं डोकं दुखल्याने याचा चेहरा उतरला, याचा अर्थ काय? आमचे गुरुजी गमतीनं म्हणायचे, बायकोचं एक डोकं दुखायला लागलं की याचं सगळंच अंग दुखतं म्हणे. ही जी अवस्था आहे की नाही, याला काय म्हणायचं? भार्येचा आत्मभाव, भार्येच्या संबंधानं यानं धारण केलेला आत्मभाव, पुत्राधिकाच्या संबंधानं यानं धारण केलेला आत्मभाव, असा परिवाराच्या संबंधानं आत्मभाव धारण केला, परिवार आपलासा करून घेतला, याच्यामध्येही जीवाला सुखसिद्ध होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. असलेली जी ममता आहे ही सोडून द्या. आत्मभाव तर सोडाच सोडा, पण त्यांना माझे म्हणणं हे सुद्धा सोडून गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संतांनी हे आपल्याला सगळं सांगितलं की नाही. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृग जडवत जाईल जडवत जाईल मृग जळवत जाईल जडवत जाईल कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कवणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवट, मृग जळवट जाईल दया. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृग जळवट, मृग मृग जळवट जळवट कोणी कोणाचं नसतं असा विचार संतांनी आपल्याला सांगितलेलाच आहे. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मायबाप कोणाचे बाबा, गणगोत कोणाचं, कोणी कोणाचा नसतो. मृग जळवत जाईल रया. बरं का, मृगजळ जसं निश्चित वाया जाणार आहे, मृगजळ हे पाणी नसताना पाणी दिसत असतं, तसा हा भार्या पुत्राधिकाचा सगळा पसारा, मायबापाधिकाचा पसारा, हा सगळा पसारा आपला आपला म्हणून आपल्याला दिसत राहतो, पण कोणी कोणाचं नसतं. हा विचार शास्त्रकारांनी आपल्याला जो समजावून सांगितलेला आहे, याच्यातून काय करायचं आहे याचा विचार केला तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. पहिल्यांदा द्रव्य आपलं करणं सोडा, त्याच्यानंतर भार्या पुत्राधिकाचा पसारा सगळा परिवार सगळा आपला करणं सोडा. मग पुढं काय करायचं? देहाला आपलं करणं सोडा, इंद्रियाला आपलं करणं सोडा, प्राणाला आपलं करणं सोडा, मनाला आपलं करणं सोडा, बुद्धीला आपलं करणं सोडा आणि साक्षात पांडुरंगालाच फक्त आपला करा. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यातले
आपल्या अडचणी सांगतो बरं का. देहाला आपला केला की जन्म मरण पाठीमागं लागतं. इंद्रियाला आपला केला की बाबा काणत्व बधिरत्व वगैरे इंद्रियाच्या संबंधानं असलेला मुकेपणा बहिरेपणा वगैरे धर्म आपल्या पाठीमागं लागतात. प्राणाला आपला केला की तहानभुकेसारखे धर्म पाठीमागं लागतात. त्याच्यानंतर मनाला आपला केला सुखदुःख पाठीमागं लागतं. बुद्धीला आपलं केलं की निश्चय मागं लागतो. तो खोटाही असू शकतो. त्याच्यामुळे हे सगळे आत्मभाव दुःख देणारे असल्यामुळं आपलं काय करायचं आहे तर आपुला तो एक देव करून घ्यावा. आपला देव करून घ्यायचा आहे असा विचार आपल्याला संतांनी सांगितलेला आहे. कारण आपण देवरूप आहोत म्हणून देवरूपता आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. आपण परिवाराच्या रूपाचे नाही म्हणून परिवार आपला करायचा नाही. आपण द्रव्य रूपातले नाही म्हणून द्रव्य आपलं करायचं नाही. आपण देह इंद्रिय प्राण मन बुद्धी या रूपाचे नाही म्हणून हे सगळं आपलं करून घ्यायचं नाही. आपण कोण आहोत जीव ब्रह्म इवना परहा. जीवाला ब्रह्मरूपता आहे. ब्रह्मरूपता असल्यामुळे जीवाने स्वतःचं काय करून घ्यायचं ब्रह्म करून घ्यायचं. ब्रह्म करून घेणे याचा अर्थ काय जो ब्रह्म नाही तो ब्रह्म होतो असा अर्थ नाही. हा विमुक्तश्च विमुच्यते वेदांताचा विचार आपण पाहायला लागलो ना. तो मुक्त होता तोच मुक्त व्हायला लागला. मुक्त असलेलाच मुक्त होतो याचा अर्थ जीव मूळचा ब्रह्म आहेच. आपण परमात्मरूप आहोतच बरं का. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे खरे तुम्ही. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे खरे. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे खरे तुम्ही. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे देवरूप आहोत असं संत महात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे. उपनिषद सुद्धा आपल्याला सांगतात अमृतस्य पुत्राहा. तुम्ही अमृताची मुलं आहात बाबा. अमृताची मुलं आहात याचा अर्थ तुमच्या ठिकाणी हे अमरपणा आहे बरं का. मिठाचा खडा हा जसा समुद्राच्या स्वरूपाचा असतो त्याप्रमाणे अमृताचा मुलगा हा अमृत स्वरूप असतो अशा पद्धतीचा विचार उपनिषदाने आपल्याला सांगितलेला आहे बरं का. म्हणून आपल्याला पूर्ण ब्रह्मरूपता मूळशी असल्यामुळं आपल्याला प्राप्त काय करून घ्यायचं तर ब्रह्मरूपता प्राप्त करून घ्यायची आहे. योग्याचं तत्त्वज्ञान आणि आपलं वेदांताचं तत्त्वज्ञान या दोन तत्त्वज्ञानाचा जर विचार आपण केला तर योग्याच्या तत्त्वज्ञानातही जीवाला ब्रह्मरूप व्हायचं आहे आणि वेदांताच्या तत्त्वज्ञानातही जीवाला ब्रह्मरूपता मिळवायची आहे. बदल एवढाच आहे ब्रह्म नसलेला जीव काही प्रक्रियेनं ब्रह्म होतो हे योगी सांगतात आणि ब्रह्म असलेला जीव ज्ञानानं ब्रह्मरूपतेला प्राप्त होतो हे वेदांती सांगतात. विठ्ठल विठ्ठल दोघांच्याकडे असलेल्या दृष्टांताचा विचार जर आपण पाहायला लागलो ना तर ते असं म्हणतात योगी असं म्हणतात की बाबा तांब म्हणजे सोनं नाही पण तांब्यावर काही प्रक्रिया केल्याच्या नंतर त्याचं सोनं होतं असा एक विचार आहे बरं का. तांब्यावर काही प्रक्रिया केल्यानंतर तांब्याचं सोनं होतं म्हणजे तांब मुळात सोनं नसून ते सोनं जसं होतं तसा जीव मुळामध्ये ब्रह्मरूप नसताना सुद्धा त्याच्यावर काही प्रक्रिया योगाच्या पद्धतीनं केल्याच्या नंतर त्याला ब्रह्मरूपता प्राप्त होते. हा वेदांतातला दृष्टांतपूर्वक सिद्धांताचा आहे. योगाचा दृष्टांतपूर्वक सिद्धांताचा विचार आहे. आता वेदांताकडे चला. वेदांती काय म्हणतात जीव ब्रह्मरूप आहे. त्या जीवाला ब्रह्मरूपता असताना सुद्धा थोडीशी काही उपाधी संबंधानं जीवदशा आली होते. तो उपाधीचा संबंध टाकला की त्याला ब्रह्मरूपता प्राप्त होणार आहे. त्याला ते दृष्टांत काय देतात सोनं सोनंच असतं पण त्या सोन्याचा दागिना घडवण्याकरता त्याला हिनकसाचा संबंध घडवावा लागतो. तो हिनकसाचा संबंध काढून टाकल्याच्या नंतर सोनं पुन्हा मूळ शुद्ध रूपाला प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल हिनकसाचा संबंध घालवून त्या सोन्याला मूळची अवस्था प्राप्त करून देणं त्याप्रमाणे जीवाला उपाधी संबंधानं आलेले जे आगंतुक रूप आहे ते सगळंच्या सगळं काढून टाकलं की मग जीवाला ब्रह्मरूपता ही मूळचीच आहे अशा पद्धतीचा वेदांताचा सिद्धांत आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आणि त्याच सिद्धांताला धरून जगद्गुरु तुकाराम महाराजासारखे संत सांगतात आपल्याला ब्रह्मरूपता पाहिजे असेल तर त्याच्याकरता आपला देव करून घ्यायचा आहे. आता आपला देव करून घ्यायचा
हे भक्तीत कसं असतं आणि ज्ञानात कसं असतं अगदी थोड्या वेळात पाहू. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा माई बार घुमाई बार घुमाए 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 बार घुमाई. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगातून सुखाच्या लाभा करतात. तेणे विण जीवा सुख नोहे हे शब्द कसे पहा. दोन नकार एक होकार दृढ करतात या भाषेचे आहेत बरं का. द्वौ नयौ प्रकृतार्थम दृढयतः दोन नकारातून एक होकार दृढ होत असतो बरं का. देवाच्या वाचून सुखप्राप्ती होतच नाही याचा अर्थ देवाच्या प्राप्तीमध्ये सुखप्राप्ती नक्की आहे. विठ्ठल विठ्ठल देवाच्या प्राप्तीकरता देव आपलासा करणं याचा अर्थ काय करायचा याचा विचार करत असताना भक्तीमध्ये 5 रसानं परमात्म्याचं सेवन करायला आपल्याला सांगितलेलं आहे. एक आहे वात्सल्य रस, त्याच्या पुढचा आहे सख्य रस, त्याच्या पुढचा आहे दास्य रस, त्याच्या पुढचा आहे माधुर्य रस आणि त्याच्या पुढचा आहे शांत रस. याला रसही म्हणतात, याला रतीही म्हणतात, याला भावही म्हणतात आणि याला आसक्तीही म्हणतात. विठ्ठल विठ्ठल शब्द कसाही भक्तिशास्त्रात वापरलेला असू शकतो बरं का. त्याला वात्सल्य भाव म्हणलं तरी तोच अर्थ आहे, त्याला वात्सल्य रस म्हणलं तरी तोच अर्थ आहे, त्याला वात्सल्य रती म्हणलं तरी तोच अर्थ आहे आणि त्याला वात्सल्यासक्ती म्हणलं तरी तोच अर्थ आहे. विठ्ठल देव आपला करत असताना पहिल्यांदा वात्सल्य पद्धतीनं देवाला आपला करणं याचा अर्थ काय. वत्सलता प्राप्त करून घेणं. देवाला आई समजा, देवाला बाप समजा, देवाला गुरु समजा किंवा देवाला आपला मुलगा समजा. कशाही पद्धतीनं वात्सल्याने देवाचा आनंद घेता येतो. वसुदेव देवकीचा विचार आपण करा, नंद यशोदेचा विचार आपण करा, दशरथ कौशल्याचा विचार आपण करा, त्याच्यानंतर सांदीपनी ऋषी, वसिष्ठ ऋषी या सगळ्यांचा विचार करा. कोणी मायबाप आहेत तर कोणी गुरुजन आहेत, या कोणी पालक मायबाप आहेत तर कोणी जनक मायबाप आहेत. या सगळ्या लोकांनी देवाच्या संबंधानं हे आपलं लेकरू ही जी भावना धारण करून देवाचा आनंद लुटला, देव आपला केला, तो वात्सल्य रसानं आपला करणं झालं. विठ्ठल वात्सल्य रसानं आपलासा करण्यामध्ये देवाला मुलगा समजता येतं, देवाला शिष्य समजता येतं, देवाला पाल्य समजता येतं. हा भाग जसा आहे तसं वात्सल्य रसानं देवाचं सेवन करत असताना देव माझी माता आहे, देव माझा बाप आहे अशी भावना करता येते की नाही. विठ्ठल बाप माया चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल चाड नाही गोता, म्हणे आता नाही दुसरे. बाप माया चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल चाड नाही गोता, म्हणे आता नाही. वात्सल्य रसाकरता बाकीची नाती उपयोगाची नसतात बरं का. त्याला बाप तरी म्हणलं पाहिजे, त्याला आई तरी म्हणलं पाहिजे, त्याला पालक तरी म्हणलं पाहिजे, त्याला गुरु तरी म्हणलं पाहिजे. असाच विचार तिथं आपल्याला पाहायला सापडतो बरं का. तू माझी माऊले मी तुझे लेकरू, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, तू माझी माऊले मी तुझे लेकरू, तू माझी माऊली मी तुझे लेकरू. नको दुरी धरू विठाबाई, विठाबाई नको दुरी धरी विठाबाई, विठाबाई नको दुरी धरू विठाबाई, विठाबाई नको दुरी धरू विठाबाई. तू माझी माऊली मी तुझा लेकरू, माझी माऊली
गाऊली मी तुझे लेकरू, नको दुरी धरू विठाबाई तू माझी गाऊली मी तुझे वासरू, नको पाना चोरू विठाबाई तू माझी हरिणी मी तुझे पाडस, नको तोडू आस विठाबाई तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, चारा घाली मज विठाबाई. ही सगळी नाती जी आपल्याला पाहायला सापडतात. माय लेकराच्या नात्यानं देवाशी बोलणं चालू आहे. देव आई आहे आणि आपण लेकरू आहोत. अशा पद्धतीनं वात्सल्य अनुभवणं, देवाला लहान लेकरू समजून आपण मोठे होऊन वात्सल्याचा आनंद घेता येतो, किंवा आपण लहान व्हावं आणि देवाला मोठं करावं आणि वात्सल्याचा आनंद अनुभवावा. हा वात्सल्य पद्धतीनं देव आपला करण्याचा प्रकार आहे बरं का. वात्सल्य रतीच्या नंतर दुसरी रती येते, ती सख्य रती. देव मित्र आहे ही भावना. आपण मित्राचे प्रकार पाहू शकतो. मित्र तोच असतो, सुहृद तोच थोडासा पुढच्या टप्प्यातला असतो, आणि सखा त्याच्या पुढच्या टप्प्यातला असतो. ज्या दोघाची क्रिया परस्पराच्या बद्दल समान आहे त्यांना म्हणतात मित्र. ज्या दोघाची क्रिया समान असू शकत नाही पण समोरच्याच्या हिताचं चिंतन चालू आहे त्याला म्हणतात सुहृद. आणि ज्या दोघाचा जीवभाव एक झालेला असतो त्यांना परस्पराचे सखा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. सख्य रसानं देव आपला करताना भक्त महात्मे काही वेळेला देवाशी मित्र भावानं वागतात. आपणही त्याच्याकरता काही करावं आणि त्यानंही आपल्याकरता काहीतरी करावं बरं का. याने घ्यावे नाम किसी अवघे करणे काम, किसी अवघे करणे काम, किसी अवघे करणे काम. याने घ्यावे नाम किसी अवघे करणे काम, किसी अवघे करणे काम, किसी अवघे करणे काम. याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम किसी अवघे करणे काम, किसी अवघे करणे काम. याने घ्यावे नाम किसी अवघे करणे काम, किसी अवघे करणे काम, किसी अवघे करणे काम. दोघांची एकमेकाबद्दल क्रिया समान झाली की मग त्यांना मित्र म्हणतात. हा त्याला नमस्कार करतो, तो याला नमस्कार करतो. हा त्याला वेळ प्रसंगाला 1500 देतो, तो याला 1500 देतो. असा ज्यांचा दोघाचा समान क्रियेचा संबंध असतो त्यांना परस्पराचे मित्र म्हणतात. हा जर विचार केला तर भक्ताने देवाचं नाम घ्यावं आणि त्या नामग्रहणाच्या बदल्यात भक्ताचं देवाने सगळं काम करावं. असा दोघाचा एकमेकाशी समान व्यवहार व्हायला लागला की देव आणि भक्त परस्पराचे मित्र झाले. काही वेळेला भक्ताचं कसं असतं, देवाच्या सारखी क्रिया आपण करू शकत नाही पण देवाचं हितचिंतन भक्त महात्मा करत असतो. याच्या पुढं देवाला त्रास द्यायचा नाही, याच्या पुढं आपण देवाला त्रास द्यायचा नाही. माझ्याकरता देवाने खूप केलं, आता पुढं त्रास देत नाही. ही भावना बघा ना संतांच्या अंतःकरणातली. मी नेहमी त्याच्याकरता उदाहरण सांगतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या रामेश्वर भट्टांनी बुडवायला सांगितल्या. महाराजांनी बुडवल्या. वाईट वाटलं. महाराज 13 दिवस अन्नपाणी सोडून बसले आणि 13 दिवसानंतर पांडुरंगाने जेव्हा महाराजांच्या वह्यात जशाच्या तशा महाराजांना पोंचवल्या, महाराजांना वाईट वाटलं. 13 दिवस माझ्याजवळ माझ्या रक्षणाकरता आणि 13 दिवस पाण्यामध्ये वह्याच्या रक्षणाकरता मी देवाला उभं केलं. याच्या पुढं कसाही प्रसंग आला तरी असा त्रास मी देवाला देणार नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल. त्या प्रसंगातले महाराजांचे शब्द बघा ना तुम्ही. कापो कोणी माझी मान, कापो कोणी माझी मान, कापो कोणी माझी मान, कापो कोणी माझी मान. सुखे पीडोत दुर्जन, सुखे पीडोत दुर्जन, सुखे पीडोत दुर्जन, सुखे पीडोत दुर्जन. तुझ होय क्षीण, तुझ होय क्षीण, तुझ होय
झाली एक वेळा सुखी झाली एक वेळा सुखी झाली एक वेळा कापो कोणी माझी मान सुखे पेडोत दुर्जन तुझ होय क्षीण ते मी न करी सर्वथा चुकी झाली एक वेळा मज पासोनी चांडाळा. तुकाराम महाराजांनी अशा पद्धतीनं आता याच्या पुढे देवाला त्रास द्यायचा नाही ही जी भाषा बोलून दाखवली ना याला सुहृद भाव म्हणतात बरं का. शुभेच्छा व्यक्त करणं म्हणजे देवाला याच्या पुढे त्रास द्यायचा नाही ही भावना आहे. देवाने माझ्याकरता खूप केलं पण तसं मी देवाबद्दल काही करू शकत नसल्यामुळं याच्या पुढं देवाला त्रास द्यायचा नाही ही जी भावना आहे ना याला म्हणतात सुहृद भाव. मित्राच्या पुढचा हितचिंतन करणारा शुभेच्छा असलेला तो सुहृद असतो आणि त्या सुहृदापेक्षा मोठा जो मित्र असतो त्याला सखा म्हणतात. सखा कोण असतो? समप्राण हा सखा प्रोक्त हा. दोघाचा जीवभाव एक झाला की त्या दोघाला एकमेकाचे सखा म्हणतात. रामायणातला प्रसंग सांगतोय त्याच्याकरता. रामायणात लक्ष्मणाला शक्तीचा बाण लागला. आपल्याला माहिती असलेली कथा आहे. शक्तीचा बाण लागला त्या हनुमंतानं द्रोणागिरी पर्वत आणला. संजीवनी वनस्पतीचा त्याच्यावर प्रयोग केला. सुषेण वैद्यानं तो प्रयोग केला. लक्ष्मण उठून बसला. उठून बसल्याबरोबर लक्ष्मणाच्या भोवताली अंगद सुग्रीव वगैरे सगळे मारुतीराय वगैरे सगळे वानर जमा झाले आणि त्याच्या सुग्रीवानी वगैरे मारुतीराय हे लक्ष्मणाला विचारायला सुरुवात केलं. लक्ष्मणा तुम्हाला बाण कुठं लागला सांगा. लक्ष्मणाने जिथं बाण लागला होता ती जागा दाखवली. इथे बाण लागला. बरं बाणाची जखम मोठी झाली का? हो म्हणे दिसायला लागली म्हणे मोठी आहे जखम. ठीक आहे तुम्हाला काही त्रास होतो का अजूनही? लक्ष्मणाने त्या प्रसंगात दिलेलं उत्तर असं आहे तीर चोट जानी लक्ष्मण रघुवीर जानी पीर. फक्त बाणानं झालेली जखम तेवढी लक्ष्मणाला माहिती आहे पण या बाणाच्या जखमेनं होणारी पीडा सगळी रामरायाला ठाऊक आहे म्हणे. विठ्ठल विठ्ठल याला काय म्हणतात? रामाला हे लक्ष्मणाला जखम व्हावी रामाला पीडा व्हावी याचा अर्थ दोघाचा जीवभाव एक झाला. अशी जेव्हा भक्ताची देवाशी एकरूपता होते तेव्हा त्या भक्ताला म्हणतात सख्य भावाला प्राप्त झालेला भक्त. आणि असख्य भावाला प्राप्त झालेल्या गोपाळ भक्तांच्याकडून देवाबरोबर झालेला क्रीडेचा जो आनंद आहे की नाही त्याच्यातही त्याने देव आपलासा केला. सखा म्हणून आपला केला. सखा म्हणून आपला केला. कोणी वात्सल्य रसानं देवाला आपला करतो कोणी सख्य रसानं आपला करतो. त्याच्या पुढचा रस आहे दास्य रस. मारुतीरायासारख्याने काय केलं? दास्य करून देवाला आपलासा केला असा विचार आपल्याला त्याच्यात लक्षात घेता येतो. त्याच्या पुढचा आहे माधुर्य रस. विस्ताराला मला वेळ नाही. माधुर्य रस पुढचा पाहायला सापडतो. माधुर्य रसाने आपलं करणं याचा अर्थ काय आहे? देवाला आपला पती समजणं. आपण त्याची भार्य आहोत अशा भावानं देवाची सेवा करणं. विठ्ठल विठ्ठल बाप रखुमादेवीवरू जन्मा वेगळे केले म्हणवनी भाज झाले. बाई ये वो म्हणवनी भाज झाले. बाई ये वो म्हणवनी भाज झाले. बाई ये वो म्हणवनी भाज झाले. बाप रखुमादेवीवरू जन्मा वेगळे केले. 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 म्हणवनी भाज जन्मा वेगळे केले. देवाने आमच्याकरता काय केलं? आम्हाला जन्म मरणाच्या पलीकडे देवानं नेऊन सोडलं. म्हणवनी त्याच्याकरता मी काय केलं देवाच्या करता? म्हणवनी भाज झाले. भाज शब्दाचा अर्थ बायको असा आहे बरं का. भाजून खाते नवऱ्याला म्हणून भाज म्हणायचं असं नाही. मराठीतला जुने शब्द त्याला काय करता? भाज झाले बाई व मी देवाची भार्या झाले बरं का. हां अनेक ठिकाणी संत महात्म्यांनी देवाच्या भार्यात्वानं देवाच्या सेवा करण्याचा विचार आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. पर पुरुषाचे सुख भोगे तरी. 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 उतरुनी करी घ्यावे शिष घ्यावे शिष. उतरुनी करी घ्यावे शिष घ्यावे शिष. पर पुरुषाचे सुख भोगे तरी. पर पुरुषाचे सुख भोगे तरी. पर
परपुरुषाचे सुख भोगे तरी परपुरुषाचे सुख भोगे तरी उत्तरोने करी घ्यावे शिष उत्तरोने करी घ्यावे शिष उत्तरोने करी घ्यावे शिष उत्तरोने करी घ्यावे शिष जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आंबोल्याचे किंवा व्यभिचाराचे म्हणून जे अभंग प्रसिद्ध आपल्याला पाहायला सापडतात त्याच्यात तुकाराम महाराजांनी वर्णन काय केलं? परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरवणी करी घ्यावे शिष. परपुरुषाचं सुख भोगायचं जर झालं तिथला परपुरुष याचा अर्थ परका पुरुष असा नाही, पर म्हणजे सर्वश्रेष्ठ असलेला परमात्मा नावाचा पुरुष. त्याचं सुख जर अनुभवायचं असलं तर ती सोपी गोष्ट नाही बाबा. हातात मस्तक तोडून हातात घ्यावं लागतं आणि मग परमात्मा प्राप्ती करता. हातात मस्तक घेणं याचा अर्थ देहाचं पूर्ण तादात्म्य सोडल्याशिवाय परमपुरुषाचं आपल्याला सुख भोगता येत नाही. हे परमपुरुषाचं सुख भोगण्याकरता त्याची घररिघी होणं, त्याची पट्टराणी होणं, हा जो सगळा प्रकार संतांनी सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो. याच्या देव पती आहे आणि मी त्याची भार्या आहे, अशा पद्धतीनं माधुर्य भावानं देव आपलासा करणं आहे. वात्सल्य भावानं देव आपला करणं, त्याच्यानंतर सख्य भावानं देव आपला करणं, त्याच्यानंतर दास्य भावानं देव आपला करणं आणि त्याच्यानंतर माधुर्य भावानं देव आपला करणं. हे भक्तीचे 4 प्रकार झाले. आणि शांत भावानं देव आपला करणं हे ज्ञानात येतं. विठ्ठल विठ्ठल. शांत भावानं देव आत्मासा करणं म्हणजे काय? त्याच्या ठिकाणी सच्चिदानंद रूपता पाहणं, आपल्याही ठिकाणी सच्चिदानंद रूपता पाहणं आणि आपल्या दोघाच्या ऐक्याचं चिंतन करणं, याला शांत भावानं परमात्मा आपलासा करणं म्हणतात. असा ज्ञानाच्या पद्धतीनं किंवा भक्तीच्या पद्धतीनं आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देव आपलासा करून घ्यावा. तेणे विण जीवा सुख नोहे, त्याच्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होत नाही. बाकी संसारातलं काहीही आपलं जरी केलं तरी ते सगळंच्या सगळं नाशिवंत माईक आहे असं वर्णन महाराज दुसऱ्या चरणात. येरती माईके दुःखाची जनती, हेरती माईके दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती, येरती माईके दुःखाची जनती, हेरती माईके दुःखाची जनती, हेरती माईके दुःखाची जनती. येरती माईके दुःखाची जननी, येरती माईके दुःखाची जननी. नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान. येरती माईके दुःखाची जननी, येरती माईके दुःखाची जननी. नाही आदी अंती अवसाने, नाही आदी अंती अवसाने, नाही आदी अवसाने. माईके दुःखाची जननी, माईके हेरती माईके दुःखाची जननी, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान. येरती माईके दुःखाची जननी, नाही आदी अंती अवसाने, नाही आदी अंती अवसाने, नाही आदी अंती अवसाने, अवसाने. ते माईके दुःखाची जनिते नाही आदी अंत्य अवसाने. तुकाराम महाराज पुढं उपदेश करताना आपल्याला असं म्हणतात, आपला देव करून घ्या, त्याच्या योगानं आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. बाकीचे सगळे संसारातले पदार्थ आपले करण्यासारखे नसतात, कारण येर ती माईके, बाकी सगळे संसारातले पदार्थ माईक आहेत, मायाकारी आहेत. मायाकारी असल्यामुळं दुःखाची जनती, सगळे दुःखाला जन्म देणारे आहेत. आणि दुःखाला जन्म देतात हे तरी कशावरून लक्षात घ्यायचं? ते नाशिवंत आहेत म्हणून, ते नाहीतच म्हणून. बरं का? कसे ते? नाही आदी अंती अवसानी, ते आधीही नाहीत अंतीही नाहीत, म्हणून अवसानी म्हणजे परिणामतः ते नाहीतच नाहीत. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आदी अंती जे
नसतात ते मध्यंतरी दिसत असले तरी नसतातच नसतात बरं का. ब्रह्मगिरी हुनी न निगे आणि समुद्री किरण निगे मध्ये दिसे तेव्हा उगे मृगांबुजैसे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मृगजळाची नदी आहे ती ब्रह्मगिरीसारख्या पर्वतावरून उगम पावते का? नाही. समुद्राला जाऊन मिसळते का? नाही. मग जी समुद्राला मिसळत नाही आणि ब्रह्मगिरीसारख्या पर्वतावरून उगम पावत नाही तिला आदी आणि अंत नसल्यामुळं मध्ये दिसे ते वावगे. मध्यभागात दिसत जरी असली तरी मृगजळाची नदी खोटी आहे. म्हणजे नाही आदी अंती, जे आदी अंती नाही ते अवसानी म्हणजे मध्यभागात दिसत असलं तरी परिणामतः ते नाहीच नाही हे विचारात घ्या. म्हणजे विषयाचा पसारा नाहीच आहे, विषयाचा पसारा माईक आहे, विषयाचा पसारा दुःख देणारा आहे. म्हणून तो विषयाचा पसारा आपला करण्यामध्ये अर्थ नसतो. सुखप्राप्तीकरता देव आपला करावा लागतो आणि देव आपला केला तो विनाशी नाही, तो अविनाशी आहे आणि त्याला आपलासा करण्यामध्ये तो आपल्यालाही अविनाशी करून टाकणार आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे, 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 अविनाश करी आपुलिया ऐसे. लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदा, लावी मना पिसे गोविंदा. एरती बाई के दुखाती जनती, एरती बाई के दुखाती जनती, अभिमना पिसे गोविंदा, अभिमना पिसे गोविंदा, अभिमना पिसे गोविंदा, अभिमना पिसे गोविंदा. एरती माई के दुखाती जनती, एरती माई के दुखाती जनती. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे, लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाश करी आपुलिया ऐसे, अभिमना पिसे, अभिमना पिसे गोविंदा, गोविंदा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तुकोबारे सांगतात की हा परमात्मा अविनाशी स्वरूपाचा आहे बरं का. अविनाशी तू तद्विध्ये येन सर्वविदम ततम. ज्या परमात्म्याने हे सगळं जग व्यापलेलं आहे तो अविनाशी आहे. अविनाशी वा अरे अयम आत्मा अनुच्छित्य धर्मा. उपनिषदामध्ये सुद्धा त्याचा विचार सांगितला. तो परमात्मा अविनाशी का? त्याचा उच्छेद होत नाही असा अनुच्छित्ती धर्माचा तो आहे म्हणून त्याला अविनाशी म्हणायचं आहे असा विचार सांगितला बरं का. तो अविनाशी परमात्मा त्याला आपण आपलासा करण्याचा प्रयत्न केला की तो आपल्याला सुद्धा अविनाशी करून टाकतो. अविनाश करी आपुलिया ऐसे. त्याच्यासारखी अविनाशता आपल्याला तो प्राप्त करून देतो. म्हणून माणसानं काय करावं? तो आपलासा करून घ्यावा आणि तो आपलासा करून घ्यायकरता काय करावं लागतं? लावी मना पिसे गोविंदाचे. त्या गोविंदाचं पिसं लावून घ्यावं लागतं, देवाचं वेळ लावून घ्यावं लागतं, देव माझा म्हणावं लागतं, मी देवाचा म्हणावं लागतं आणि देवन मी एकच आहे त्या भूमिकेवर आरूढ व्हावं लागतं. असं केलं की आपल्याला पुन्हा पुन्हा जन्मावं मरावं लागत नाही. एका मरणानंच आपलं काम सरतं आणि जगात उत्तम कीर्ती उरून जाते. महाराज शेवटच्या चरणात तुका मने
उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रती माईके दुःखाची गणती हे रती माईके दुःखाची गणती उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रथ माईक दुःखाची जनती हे रथ माईक दुःखाची जनती नाही आजी आणखी अवसाने नाही आधी आणखी अवसाने नाही आधी आणखी अवसाने नाही आधी आणखी नाही आधी आणखी नाही अदियंती अवसान नाही अदियंती नाही आधी आणखी अवसान नाही आधी आणखी अवसानी हे रती माईके दुःखाची गणती हे रती माईके दुःखाची गणती तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकारुटे सांगतात, ज्याने देव आपलासा केला त्याच्याकरता गोविंदाचं पिसं आपल्या मनाला लावून घेतलं. भक्तीच्या दृष्टीनं ज्ञानाच्या दृष्टीनं देव आपलासा करून घेतला, देवरूपता प्राप्त करून घेतली, त्याच माणसाला सुखलाभ होतो. निरतिशय सुख ज्याला म्हणतात, सर्वोत्कृष्ट सुख ज्याला म्हणतात, ते सुख ब्रह्मसुख त्या महात्म्याला प्राप्त होतं. आणि असं ब्रह्मसुख प्राप्त झालेल्या माणसाला नच पुनरावर्तते नच पुनरावर्तते. उपनिषदाने सांगितलं की त्याला पुन्हा जन्म नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग अशी तशी अवस्था होते. पुन्हा पुन्हा जन्मावं मरावं लागत नाही. पुन्हा पुन्हा जन्म मरणाचं चक्र कोणाच्या पाठीमागं असतं? जे कर्मात अडकलेले असतात, जे वासनेत अडकलेले असतात, ज्यांनी संसार आपला केलेला असतो, विषय आपले केलेले असतात, त्यांना पुन्हा पुन्हा जन्मनं मरण आहे. आणि ज्याने देव आपला केला त्याला पुन्हा पुन्हा जन्मनं मरण नसल्यामुळं तुका म्हणे एका मरणेची सरे. एका मरणासरशी त्याचं काम संपून जातं. आणि त्याचं काम संपल्याच्या नंतर जगात त्याचं काय राहतं?
उत्तमची उरे कीर्ती मागे, त्याची उत्तम कीर्ती जगामध्ये राहून जाते. उत्तम कीर्तीच्या रूपानं तो महात्मा जगात राहतो आणि स्वतः मात्र जन्ममरणाला येत नसल्यामुळं देहाधिकाच्या रूपानं न राहता तो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. अशी योग्यता कोणाला येते तर ज्यानं देव आपला केला त्याला येते. असा एकंदर या अभंगातला विचार आपण थोडासा पाहण्याचा प्रयत्न केला. आजी कीर्तनाची सेवा आपण काय निमित्तानं करतो आपल्याला सगळ्याला विदित आहे. आदरणीय कैलासवासी आर डी देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही आपली कीर्तनाची सेवा आहे. माणसाचं जीवन समाजोपयोगी असल्याच्या शिवाय त्याला अर्थ नसतो. मनुष्य जन्माला येतो, जगतो, वाढतो, एका दिवशी मरतो. आमचे गुरुजी गमतीनं सांगायचे, माणसं डुकरासारखी जन्मतात, झाडासारखी वाढतात आणि किडामुंगीसारखी एका दिवशी मरून जातात. याला अर्थ नसतो. जन्मणं कसं असावं हे आपल्या हातात जरी नसलं तरी वाढणं, जगणं आणि मरणं हे सगळं मात्र आपल्या हातात आहे. आपलं जगणं सगळं पुरुषार्थ संपन्न असावं. आपणही काही पुरुषार्थ संपादन करावा. आपल्या पुरुषार्थाचा समाजाला, जगाला, आपल्या पारिवारिक जनाला, सभोवतालच्या लोकाला काहीतरी उपयोग घडवावा आणि मग माणसानं देह ठेवावा. त्याच्यामध्ये त्याचं कल्याण असतं बरं का. त्या पद्धतीनं समाजोपयोगी कार्य करणारी ही मंडळी असल्यामुळं त्यांच्याविषयी समाजाच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता बुद्धी असते. अल्पवयात त्यांचं निधन झालं, ही गोष्ट वाईट घडली. कारण ते भर्तृहरीनं ब्रह्मदेवाला या बाबतीमध्ये अडाणी ठरवले बरं का. त्यांनी सांगितलं, सृजतितावदशेष गुणाकरम पुरुषरत्नमलंकरणं भुवहा तदपि तत्क्षणभंगी करोति चेत अहह कष्टम पंडितता विधेहे. ब्रह्मदेवाचा मूर्खपणा आहे असं त्यांनी सांगितलं बरं का भर्तृहरीनं. ते म्हणतात, सगळ्या गुणानं संपन्न असलेलं, सगळ्या पृथ्वीला अलंकार ठरणारं असं पुरुषरत्न ब्रह्मदेव निर्माण करतो, पण त्या पुरुषरत्नाला क्षणभंगूर करून टाकतो. ही ब्रह्मदेवाची मूर्खता आहे. अशी मूर्खता ब्रह्मदेवाच्या अनेक वेळेला जी व्यक्त होते. सगळ्याच जवळजवळ सगळ्या मोठ्या पुरुषांच्याबद्दल आपण जर विचार करायला लागलो तर त्यांच्या ठिकाणी गुणरत्न भरपूर असतात आणि गुणांनी भरलेले असे ते महापुरुष पृथ्वीला मंडनभूत ठरतात, अलंकार ठरतात. पण त्या महापुरुषाला ब्रह्मदेव जर अल्पायुष्य करीत असेल, ब्रह्मदेवाचा हा मूर्खपणा आहे, वेडेपणा आहे. पण तो ब्रह्मदेवाचा वेडेपणा बऱ्याच वेळेला जगाला भोवतो. हे जरी दुःखाचं असलं तरी त्यांनी मात्र पुरुषार्थ संपादन केला आणि आपल्या पुरुषार्थाच्या बळावर लोकालासुद्धा काहीतरी मदत केली. ही मोठी गोष्ट असते आणि त्याच्यामुळंच त्यांची उत्तमाची उरे कीर्ती मागे अशी अवस्था होती. त्या महापुरुषाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली समर्पण करून या ठिकाणी ही कीर्तनाची सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय चला विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल